कन्याकुमारी पाहून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो निसर्गाच्या कुशीतला स्वर्ग म्हणजेच पूवर आयलंडला. अरबी समुद्राचे शांत बॅकवॉटर आणि हिरव्यागार नारळाच्या बागांनी वेढलेले हे बेट म्हणजे निसर्गाने रंगवलेले एक जिवंत चित्रच आहे. बोटीचा प्रवास सुरू होताच सभोवतालचा निसर्ग जणू हळूहळू उलगडू लागतो. शांत पाण्यावरून तरंगत जाणारी ही बोट आणि दोन्ही बाजूंनी स्वागत करणारी हिरवीगार नारळाची झाडे मनाला एक वेगळाच विश्वात घेऊन जातात. पाण्याच्या प्रत्येक लाटेसोबत निसर्गाची एक नवी कहाणी ऐकू येते. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला शांत बॅकवॉटर आणि मधोमध आमची बोट. हा क्षण शब्दांमध्ये मावणे कठीण आहे. वाऱ्याची थंड झुळूक चेहऱ्यावर स्पर्श करून जाते. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट कानावर पडतो आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य डोळ्यात साठवत प्रवास पुढे पुढे सरकत राहतो. या बोटिंगचा अनुभव म्हणजे केवळ प्रवास नाही तर निसर्गाशी झालेली एक सुंदर भेट आहे. येथे वेळ थांबलेला वाटतो आणि मन फक्त त्या क्षणांचा आनंद घेत राहते. केरळ सहली दरम्यान या नयनरम्य जलप्रवासात आम्ही फक्त एक ठिकाण पाहिले नाही तर निसर्गाच्या सौंदर्याचा एक अविस्मरणीय अध्याय अनुभवला. यानंतर आम्ही भेट दिली निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम असणाऱ्या अझीमला बीच आणि अझीमला शिव टेम्पल या रमणीय स्थळांना, जिथे समुद्राच्या लाटा महादेवांच्या चरणी नतमस्तक होतात. समुद्र किनाऱ्यालगत उभे असलेले भव्य शिव मंदिर या परिसराचे आध्यात्मिक वैभव अधिकच खुलवते. उंचच उंच भगवान शंकराची मूर्ती दूरवरूनच भक्तांचे लक्ष वेधून घेते. समुद्राच्या साक्षीने उभा असलेला हा दिव्य परिसर श्रद्धा, शांतता आणि सकारात्मकतेचा अनुभव देतो. त्यानंतर संध्याकाळी तिरुवअनंतपुरम झू या ऐतिहासिक आणि आकर्षक प्राणी संग्रहालयाला आम्ही भेट दिली. हे झू केवळ मनोरंजनाचे ठिकाण नसून वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे ज्ञान केंद्र आहे. येथील मौज मजा अनुभवल्यानंतर आम्ही हॉटेलला परत आलो. केरळ ट्रिपचे उर्वरित स्पार्क्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.